नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 9 ते म्हणजे उष्णता याचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे। त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत। जर तुम्हाला इयत्ता 7वीचे जर इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत। मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे या प्रकरणाचा स्वाध्याय। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, इथं पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। बघा मित्रांनो, जे स्पष्टीकरणाची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर नक्कीच तुम्हाला हे सर्व इथं सांगता येईल। बघा, सर्वाधिक उष्णता रिकामी जागा रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते। आपण बघितलं होतं मित्रांनो, ऐक नाही, तो रंग कोणता असतो तर काळा रंग असतो। कोणता असतो? काळा। मग तुम्हाला काळा लिहायचा आहे, ठीक आहे। उष्णतेच्या रिकामी जागासाठी माध्यमाची आवश्यकता नसते। आपण 3 माध्यम बघितली, ठीक आहे। एक असते वहन, ठीक आहे। वहन नंतर आपण बघितलं अभिसरण, ठीक आहे। त्यानंतर बघितलं प्रारण। तर जो प्रारण असतो, ठीक आहे, या प्रारण जो असतो याला माध्यमाची आवश्यकता नसते। उदाहरणार्थ बघा, जो सूर्य आहे आणि आपली पृथ्वी आहे, सूर्यापासून जो काही आपल्याला उष्णता आपल्या पृथ्वीवर येते, ठीक आहे, तर मधामध्ये कुठलंही माध्यम नाही तरी पण येते। तर कशामुळे ते? या प्रारणामुळे येते, ठीक आहे। उष्णतेचे वहन रिकामी जागा पदार्थामधून होते, ठीक आहे। तर कोणत्या पदार्थामधून होते तर सुवाहक पदार्थामधून वहन होत असते। त्याला आपण म्हणूया सुवाहक, ठीक आहे। त्याने बघा, थर्मास फ्लास्क मधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता रिकामी जागा क्रियेने कमी करतो। तर ती क्रिया कोणती असते तर परावर्तन क्रिया। म्हणजे त्याच्यामध्ये जी उष्णता असते ती परावर्तित होते पुन्हा आत। त्याच्यामुळे जे काही तिथं उष्णता जी बाहेर जाते त्याला आपण टाळू शकतो। म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे परावर्तन। इथं काय लिहायचं आहे? तुम्हाला परावर्तन लिहायचं आहे। अन्न शिजवण्याची भांडी रिकामी जागा गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात। बघा, आता बघा, सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे अन्न शिजवण्याची भांडी आता ही लोखंडाची बनलेली असतात। का? कारण त्याच्यामध्ये एक महत्वाचा गुणधर्म असतो, त्याला आपण वहन असं म्हणतो। काय म्हणतो? वहन, ठीक आहे। चला त्यानंतर आपण बघूया, सूर्यापासून पृथ्वीला रिकामी जागा मुळे उष्णता मिळते। कशामुळे? तर बघा मित्रांनो, प्रारणमुळे, ठीक आहे। म्हणजे प्रारण काय हे एक आपण म्हणूया की काही एक प्रकारचं उष्णतेचं वहन होण्याचा एक प्रकार आहे। आपण 3 बघितले होते, ठीक आहे। चला त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तो आहे कोण उष्णता शोषून घेईल। आता इथं बघा, आपल्याला वेगवेगळे इथं आपल्याला पदार्थ दिले, जसं की स्टीलचा चमचा उष्णता शोषून घेईल का? तर घेईल, कारण तो स्टीलचा आहे। लाकडी कोळपाट हा घेणार नाही। काचेची भांडी सुद्धा घेणार नाही। तवा मात्र घेईल, काच घेणार नाही, लाकडी चमचा सुद्धा घेणार नाही, प्लास्टिकची प्लेट सुद्धा घेणार नाही, माती सुद्धा घेणार नाही, पाणी सुद्धा घेणार नाही आणि मेण सुद्धा घेणार नाही। म्हणजे फक्त 2च वस्तू आहेत ते उष्णता शोषून घेऊ शकतात। एक म्हणजे स्टीलचा चमचा आणि दुसरा म्हणजे तवा। त्यानंतर बघा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। प्रश्न काय बघा, ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो, असं का होते? बघा, पाणी हे उत्तम शीतक आहे। शीतक म्हणजे काय? थंड करण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो, म्हणून त्याला शीतक म्हणलेलं आहे, ठीक आहे। पाण्याची पट्टी कपाळावर ठेवल्यास पाणी उष्णता काढून घेऊन थंड करण्यास मदत करते। म्हणजे आपले शरीर गरम होते ताप आल्यानंतर, तर ते थंड करण्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करू शकतो। म्हणून पाणी काय? एक शीतक आहे। त्यानंतर राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात? कारण आपण बघितलं, जो काळा रंग असतो तो सर्वात जास्त उष्णता शोषून घेतो आणि जो पांढरा रंग असतो तो काय करतो? त्या प्रकाशाला, त्या उष्णतेला परावर्तित करतो। काय करतो? त्या उष्णतेला परावर्तित करतो, म्हणजे तेवढी उष्णता शोषून घेत नाही। आणि तुम्हाला माहिती आहे, वाळवंटामध्ये जास्त उष्णता असते, राजस्थानमध्ये जास्त उष्णता असते। मग तिथं उष्णता कमी शोषून घेणं हेच आपल्यासाठी महत्वाचं असतं। मग त्यासाठी आपण तिथं पांढरा रंग वापरतो। बघा, पांढरा रंग हा सूर्याची किरणे परावर्तित करतो, ठीक आहे। पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही। राजस्थानमध्ये उष्ण तापमान असल्यामुळे घरातील तापमान कमी ठेवण्यासाठी घरांना पांढरा रंग देतात। त्यानंतर आहे उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार. आपण बघितले, एक आहे उष्णतेचे वहन,
दुसरा आहे अभिसरण, तिसरा आहे प्रारण. ठीक आहे, हे उष्णतेचे संक्रमणाचे प्रकार आहे. संक्रमण म्हणजे काय, ज्यावेळेस उष्णतेचं वहन होते, ठीक आहे, एका पदार्थाकडून दुसऱ्या पदार्थामध्ये. ठीक आहे, म्हणजे जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे, त्याला आपण संक्रमण असं म्हणतो. त्यानंतर खारे वारे, मतली वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेली आहे ते स्पष्ट करा. बघा, जे खारे वारे असते हे अभिसरण प्रवाहाने वाहतात. खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. दुपारी जमिनीचे तापमान अधिक असते आणि समुद्रावर त्या मानाने ते बरेच कमी असते. दुपारी जमिनीवर हवेचा दाब कमी असतो, कारण तापमान जास्त असल्यामुळे हवेचा दाब कमी असतो, आणि समुद्रावर तापमान कमी असल्यामुळे तिथं समुद्रावर तापमान जास्त असते. तापमान म्हणण्यापेक्षा तापमान नाही तर हवेचा दाब जास्त असतो. हवा जास्त दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहते, आपल्याला माहित आहे. तसेच मध्यरात्रीनंतर प्राणोत्सर्गामुळे जमीन बरीच थंड होते, पण समुद्र त्या मानाने उबदार असतो, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब सागरातील हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो, म्हणून वारा जमिनीकडून समुद्राकडे वाहतो. आता मित्रांनो, आपल्या एक गोष्ट माहित आहे, जो हवा असतो नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो, हे आपल्याला माहित आहे. मग दुपारी काय होते, जो जमिनीचं तापमान असते जास्त असते, मग जमिनीचं तापमान जास्त असल्यामुळे त्याचा दाब कमी असतो, त्याच्यामुळे समुद्राकडून जो वारा येतो तो काय करतो, त्या जमिनीकडे वाहतो. आणि रात्रीच्या वेळी उलट होते, जमिनीकडून वारं काय करते, या समुद्राकडे वाहत असते. नंतर अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा असतो. आता काळा का असतो तुम्हाला माहित आहे, अंटार्क्टिक खंड बर्फाच्छित असल्यामुळे खूपच थंड असतो, म्हणजे बर्फ पडतो म्हणजे खूप थंड असतो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो, हे पण आपल्याला माहित आहे. पेंग्विन पक्षी पाण्यात खोलवर गेल्यावर सुद्धा सूर्याची किरणे किंवा उष्णता शोषून घ्यावी म्हणून पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा असतो. त्यानंतर खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूल यंत्रे भिंतीवर उंचावर बसवली असतात. म्हणजे बघा मित्रांनो, जे खोलीमध्ये जे काही हीटर असते हे खाली असते आणि जे काही एसी असते हे वरती बसवले असते. असं का असते बघा, कारण हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे हवा थंड असते. थंड हवा ही जड असते. ठीक आहे, थंड हवा कशी असते, जड असते, आणि गरम हवा हलकी असते. त्यामुळे हीटरमध्ये थंड हवा शोषली जाते व गरम हवा बाहेर येते. म्हणून खोलीमध्ये हीटर खाली बसवले जाते, कारण थंडी हवा नेहमी खाली राहत असते, गरम हवा नेहमी वर राहत असते. म्हणून आपण काय करतो, खोलीमध्ये हीटर नेहमी खाली बसवतो. तसेच थंड हवा ही गरम हवेपेक्षा जड असते. थंड हवा काय असते, गरम हवेपेक्षा जड असते. वातानुकूल यंत्रे हे थंड हवा देतात. ती थंड हवा खोलीत पसरवणे आणि गरम हवा वरती जाते. ती गरम हवा वातानुकूल यंत्रामध्ये शोषली जाते व खोलीच्या बाहेर फेकली जाते. म्हणून वातानुकूल यंत्रे भिंतीवर उंचावर बसली असते. बघा मित्रांनो, आता एकच काय सांगायचं, जी गरम हवा असते ती वरती असते, ठीक आहे, आणि थंडी हवा खाली असते. ठीक आहे, थंडी हवा काय असते, खाली असते. मग बघा काय होते मित्रांनो, थंडी हवा खाली असते. मग बघा मित्रांनो, जर आपण इथं हीटर जर खाली बसवलं तर काय होईल, जी ही हवा आहे थंडी ही गरम होईल आणि वरती जाईल, आणि थंडी हवा पुन्हा खाली पुन्हा गरम होईल. हे बघितलं आपण हीटर बद्दल. आणि जे शीतकालीन यंत्र असते वरती बसवले असते, कारण गरम हवा वरती राहते, खाली थंडी हवा राहते. मग जे काही वरी गरम हवा आहे त्याला थंड करण्याचं काम हे यंत्र करत असतात. त्यानंतर आहे शास्त्रीय कारणे लिहा. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकले असती तडकते, पण बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकले असती तडकत नाही का? बघा, साधी काचेची बाटली ती साध्या काचेची बनलेली असते. त्या बाटलीत उकळते पाणी टाकले तर त्या बाटलीतील आतील बाहेरील तापमानामध्ये फरक पडतो. काय होते, आतील व बाहेरील तापमानामध्ये फरक पडतो, त्याच्यामुळे आत दाब जास्त होतो म्हणून ती तडकते. पण बोरविलची जी बाटली असते ही सोडा, लाईम व वाळू यापासून तपन पद्धतीने बनवली असते. त्यात उकळते पाणी टाकल्यामुळे त्या बाटलीतील आतील व बाहेरील वातावरणात काही फरक पडत नाही व ती तडकत नाही. म्हणून साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरलिनने बनवलेल्या
काचेच्या बाटलीतील उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही. त्यानंतर उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात. बघा कारण काय? टेलिफोनच्या तारा या तांबा या धातूपासून बनवलेल्या असतात. ठीक आहे. धातू उष्णतेमुळे काय करतो? प्रसरण पावतो, म्हणजे थोडं त्याच्यामध्ये ताण येतो. ताण नाही येणार, तो काय होतो? तो पसरतो सोप्या भाषेमध्ये. व थंडीमुळे काय होते? तो आकुंचन पावतो. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे तांब्याची तार प्रसरण पावते आणि लोंबकळते. या उलट हिवाळ्यात आकुंचन पावते. म्हणून उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात. हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. बघा हिवाळ्यात रात्रीचे तापमान कमी असल्यामुळे हवेतील वाफ थंड होते, तिचे पाण्यात रूपांतर होते. या पाण्याचे थेंब दवबिंदूच्या रूपात गवतावर जमा होतात, म्हणून हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा झालेले आपल्याला दिसतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा लांब लाकडी दांडापेक्षा थंड लागतो. म्हणजे बघा हिवाळ्यात रात्री वातावरण खूप थंड असते. लोखंडामध्ये उष्णतेचे वहन होते, कारण लोखंड हा धातू आहे आणि उष्णतेचे सुवाहक आहे. म्हणून लाकूड हा उष्णतेचे दुर्वाहक आहे, त्यामुळे उष्णतेचे वहन होत नाही. म्हणून लोखंडाचा जो खांब असतो हा लाकडी दांड्यापेक्षा थंड असतो. तर बघा मित्रांनो, हा होता स्वाध्याय इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 90 म्हणजे उष्णता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका.